पंचाननं प्रबल पंच विनोदशीलम चतुःपुरुषार्थस्य संभावये मनस शंकर अंबिकेशम. त्याच्यासारखा या जगामध्ये दुसरा कोणी नाहीये. असा तो जगदंबेचा पती, पार्वतीचा पती अशा भगवान शंकराचा आम्ही या ठिकाणी काय करतो, चिंतन करू, अभिष्ट चिंतन करतो. मग कोणतं मंगलाचरण याच्यामध्ये? वस्तू निर्देश. आलं लक्षात? मंगलाचरण 3 आहे ना. म्हणून वस्तू निर्देश नावाचं मंगलाचरण कोणत्याही पुराणामध्ये आहे. म्हणजे व्यासांना जी वस्तू कळाली ती व्यासांनी शब्दाच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केला. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. हे सगळं कुणाचं आहे? व्यासांचं आहे. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. या जगामध्ये जेवढं काही श्रुत आहे ते सगळं व्यासांचे. म्हणून कीर्तनकार असो, भागवतकार असो, पुराणिक असो, कोणी असो, त्यांनी फक्त विषयाला धरूनच बोलावं. विषय सोडून बोलता येत नाही. त्यांना सांगितलेलं बरे. म्हणून अशा त्या भगवान शंकराचं अभिष्ट चिंतन या ठिकाणी जेथे केलेलं आहे. म्हणून हे व्यासांचे. व्यासांनी किती पुराणाची रचना केली? 18 ही पुराणे. पुराण किती आहेत मग? 18. कुणी सांगितले? व्यासांनी. लिहिले कुणी? मी काही परीक्षा घेतली बरं, परीक्षा घेत नाही. आपल्यातल्या आपल्यातच आहेत. कोणी लिहिलं? गणपतीनं लिहिले. लेखणी कुणाची आहे? गणपतीची आहे. आणि बुद्धी कुणाची आहे? व्यासांची आहे. म्हणून बुद्धी आणि लेखणी यांचा समन्वय म्हणजे पुराण आहे. म्हणून सृष्टीमध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला असेल, कोणती समस्या निर्माण झाली असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला पुराणामध्ये सापडेल. हे ना, तुका म्हणे नाही विश्वास जमा